नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मोठ्या आकाराचे 4 कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आणि एक वाटीभर कोथिंबीर घेतली, पण ती देठा सकट घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे तांदळाचं पीठ टाकायचं। तर ह्या चमच्याच्या मापाने मी 1 चमचा टाकलेला आहे आणि ही दुसरा चमचा। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, तो असा चोळायचा आणि टाकायचा। 2 ते 3 चिमूट बघा हिंग पावडर घेतलेली आहे। धने पावडर घेतली बघा, असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे। हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत कुटून। एकूण ही बघा 1.5 चमचा झालेला आहे, टाकून घेतलं। हळद टाकायची आणि जिरं बघा घेतलेलं आहे, थोडंसं हातावर घेतले अर्धा चमचा, ते पण हाताने जरा चोळायचं, म्हणजे त्याची चव छान येते एकदम। आता हे पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। हाताने बघा मिक्स करून घेतलेलं, असं दाबून दाबून मिक्स करायचं। पण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, तुम्ही जर मीठ टाकून जरी असं कालवून घेतलं तरी चालू शकते। आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला बघा अर्धा चमच्याला कमी ही आपलं चण्याच्या डाळीचं पीठ आहे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचे। तर आपण जेवतो ना तो चमचा आहे आणि कडक गरम तेल आहे, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। 1च चमचा टाकायचे, ज्याने आपण जेवतात। हे मिक्स करून घ्यायचं, हाताला भाजल वगैरे लक्ष देऊन करा। आता हे असं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, एकदम जास्त असं पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं। आता ह्यात तुम्ही काय काय टाकू शकता तुम्हाला मी सांगते। मी आता थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं, म्हणजे 2 चमचे टाकलं होतं, तुम्ही 1 चमचा अर्धा चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकले। त्याच्यामध्ये तुम्ही जर मुगाच्या डाळीचं पीठ टाकलं तरी चालू शकते, किंवा 1 चमचा उडदाच्या डाळीचं पीठ जरी टाकलं तरी चालू शकतं। अशा पद्धतीत बघा एकदम थोडंसं पाण्यानं कालवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकू शकता तुम्ही, मेथीची भाजी कापून टाकू शकता, पालकची भाजी तुम्ही ह्याच्यामध्ये कापून टाकू शकता, छान लागतात चवीला एकदम मस्त। तर बघा अशा पद्धतीत फक्त कालवून घ्यायचं हाताने दाबून दाबून। आता ह्याला पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाही बघा, अशा पद्धतीत पीठ झालं पाहिजे। पहिलं आपल्याला मीठ टाकायच्या अगोदर चांगलं कालवून घ्यायचे, नंतर बघा थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीत कालवून घ्यायचे। बघा असं कालवून झालेलं आहे, चवीला एकदम मस्त असे लागतात आणि एकदम कुरकुरीत एकदम मस्त असे लागतात। आता तुम्हाला ही वेगळी अशी पद्धत दाखवत आहे। तेल बघा गरम करायला ठेवलं होतं आणि कडक गरम झालेले। कडक गरम झालं की भजी सोडोस्तवर आपण बारीक करायचं, नाही तर मीडियम केलं तरी चालेल। हे अशा पद्धतीने बघा आपल्याला सोडायचे आहेत। सोडून घेतलेले आहेत आणि गॅस मीडियम केलेला आहे। फक्त टाकस्तोवर पहिल्यांदा गॅस बारीक केला होता, कारण की जास्त गरम झाले वांगा वगैरे उडेल म्हणून बारीक केला होता। तर मीडियम गॅसवर ही आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा कडक करून घ्यायचे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया। तर ह्या मिरच्यामध्ये मधोमध मी चिर मारलेली आहे आणि एकदम एक चिमूटभर असं मीठ भरलं आहे। तर आता कसं भज्यांच्या बरोबर आपल्याला हे मिरच्या पण छान लागतात खायला। तर थोड्याशा तिखटवाल्या आहेत, तुम्ही बिन तिखटाच्या जरी टाकल्या तरी चालेल। आता हे मिनिटभर आपण परतून घेऊया, पहिलं चांगलं तळून घेऊया बघा मस्त एकदम। बघा मस्त अशा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत चांगल्या। तर आता हे आपण काढून घेऊया आणि ही जी भजी होतात ना एकदम कडक होतात आणि तुम्ही म्हणाल तांदळाच्या पिठाची, तर चवीला 1 नंबर लागतात। करून बघा, एकदम कडक मस्त एकदम चवदार अशी रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।